वाचा फुटली पाहिजे. आणि म्हणून वसंतरावने जे काही काम केलं, आमचे जे काही विक्रमजी सारडा त्यांचे वडील भाऊ यांनी त्यांना जी साथ दिली, मोकळेपणा दिला, खरं म्हणजे त्यांना श्रेय द्यायला पाहिजे की एका चांगल्या मुलाला मोकळीक दिली, चांगल्या कामाची संधी दिली, तो समाजासमोर आला. पत्रकारितेला त्यांनी समाजासमोर आणलं आणि ज्या कुटुंबियांनी पत्रकारिता सुरू केली त्या कुटुंबियांचे नाव त्यांनी नावलौकिक वर आणला. म्हणून त्या कुटुंबियांचे आभार मानले पाहिजेत. आपण घरात बघतो आता तर 15% महिलांना आरक्षण मिळणार, 33%ची रडरड चाललेली आहे. म्हणजे घरात स्वातंत्र्य जर महिलांना मिळालं, तसंच पालकांनी जर पत्रकाराला स्वातंत्र्य दिलं, संपादनाला दिलं, तर तो काय करू शकतो? महिला कर्तव्यगार असतात. आमच्या शासनाचे अर्थच कर्तव्यगार, कारण जयंतरावांनी त्यांना स्वातंत्र्य दिलं. किती महिलांना आमच्या समोर बसल्या स्वातंत्र्य मिळालं माहीत नाही, पण द्यावा अशी कल्पना आहे. आता या ज्या पत्रकारात त्यांनी आमच्या प्रकाश चाकळकरनी लिहिलंय, खरं म्हणजे त्यांनी वास्तव लिहिण्याचा मोठा धाडसी कार्यक्रम केलेला आहे. राजू पुरळेकर नंतर मला असं वाटतं की त्यांनी जे वास्तव मांडलेलं आहे ते किती खरं किती खोटं, पण त्यांनी लोक अनुभव मानलेला असं मी मानतो. शकत नाही. ज्या पत्रकारांना वाटतं की माझ्या बातम्या जातात परंतु ते छापल्या जात नाही, किंवा मला जी बातमी छापायची वाटते ती मी छापू शकत नाही, याचा आता राजू पुरळेकरांनी ठकांचा उल्लेख केला. कारण समाजामध्ये असे बरेच ठक आहेत की त्यांना असं वाटतं की आमच्याच बातम्या याव्यात, दुसऱ्याच्या विकृत याव्यात किंवा येऊच नाही. हा जो एक नवीन वर्ग तयार झालेला आहे, त्याच्यामुळे पत्रकारांची काय अवस्था होते, विशेषतः बातमीदारांची. शायनाथ आहे, हा मंगेश नवीन मुलगा आहे, त्याला मला विनंती करायची आहे की तू तरुण आहे, तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आजच काय तुला कुठल्याही माध्यमाची वकिली करायचं कारण नाही, तुला समाजाची वकिली करायची एवढं ध्यानात ठेव. आणि समाजाची वकिली करताना तुला अजून तू JNU मध्ये जा, चांगलं काम कर, दिल्लीत प्रस्थापित हो, पण प्रस्थापितच्या पंक्तीत बसू नको. कारण देश जितक्या गतीने बदलतोय बाळ, ती गती समजावून घेणं सुद्धा अवघड आहे. परवा मी एका ठिकाणी होतो आणि चांगल्या विद्वान माणसाशी बोलत होतो. उगा नाव सांगितलं तर राजकारणात गैरसमज होतात. त्यांनी मला सांगितलं की आमच्या पक्षातले किंवा सगळ्याच पक्षातले नेते त्यांनी खेड समजावून घेतलंय का? खेड्यात राहणं वेगळं, खेड्याचं वर्णन करणं वेगळं, खेड समजावून घेणं वेगळं. खेड्यातला राहणारा माणूस, शेतकरी, शेतमजूर, आमच्या आया बहिणी यांना समजून घेतलंय का? आणि जोपर्यंत या देशामध्ये कोणी राज्य करता किंबहुना कोणी पक्ष कार्यकर्ता हा खेड समजून घेत नाही, खेड्यातला माणूस समजून घेत नाही, त्याशिवाय त्याला खेड्याचे प्रश्न करणार कसे? आता जे पोटतिडकीने पुरळेकरांनी मांडले तशी परिस्थिती आहे. माध्यमात सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. ते प्रसार कोणत्याही माध्यम असो, प्रिंट माध्यम, आपण कितीही इलेक्ट्रॉनिक मीडियमची वाहवा केली तो प्रिंट मीडियाला पर्याय नाही. प्रिंट मीडिया हा प्रिंट मीडियाच आहे. कारण हे अबाधित राहणारं चुकीचं अगर बरोबर हे सत्य आहे. शिवाजी सावंतांना मी एकदा भेटलो होतो, म्हटलं वडिलांचं चरित्र लिहायचं, म्हटलं माझ्या मार्फत काय लिहायचं? म्हटलं आता मला काही माहित नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही लिहावं, मार्फत चरित्र लिहा, पण वडिलांचं चरित्र लिहायचं याच्याबद्दल मला आनंद आहे. कारण या देशामध्ये जो लिहितो त्याचं चरित्र बाकी सगळे मावळेच आहेत. ज्यांनी समाज उभा केला ते अजून मावळेच आहेत. म्हटले छत्रपतींनी जो समाज उभा केला, डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या चळवळी उभ्या केल्या, महात्मा फुल्यांनी जो त्याग केला, शाहू छत्रपतींनी जे कार्यक्रम केले किंवा कालचे कर्मवीर अण्णा आहेत, नंतर आमच्या जैन साधूंनी त्यांचे चरित्र चांगले लिहिले. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना आदराने नमस्तक होतो त्यांच्यासमोर. ते मावळेच होते. आजही आमचे मतभेद आहेत काही बाबतीमध्ये, राजकारणात होते, सगळ्यांना माहिती आहे चव्हाण साहेबांच्या बद्दलचे माझे सगळे विचार. पण या महाराष्ट्रामध्ये एवढा झालेला मोठा महाराष्ट्र, अजून चव्हाण साहेबांचं चरित्र सुद्धा लिहिलेलं नाही. या महाराष्ट्रानं ज्या माणसांच्या नावावर आम्ही राजकारण करतो, गोडवे खातो, ज्या माणसांच्या नावावर काय आम्ही मिळवलं नाही, काय शिल्लक ठेवलं मिळवायचं, त्याचं चरित्र नाही आहे महाराष्ट्रामध्ये लिहिलेलं. त्यांनी कुठे लिहिलं असेल? कृष्णाकाठी, सागर तीरी आणि यमुनेच्या काठी थोडं लिहिलेलं आहे. ते रामभाऊ जोशींनी शब्दांकन केलेलं आहे. हा आमचा महाराष्ट्र आहे.
कशाला तुम्ही आम्हाला आमच्या खेड मंचरचं जे गाव आहे आता तिथं दिलं आमच्या वीराचं नाव, कुठे यांचे चरित्र? आता कुठे सरकार जागा होऊन संशोधन कागद करताय आणि चरित्र लिहायला सुरुवात झाली. आम्ही इतक्या भोगवस्तू भोग संस्कृतीमध्ये बुडत चाललेलो आहोत. आणि मला सांगा की जो माणूस भोगामध्ये बुडतोय, भोगाशिवाय त्याला पर्याय नाही, तो कसा समाज उभा करणार? कसा समाज सुधारणा करणार? आणि आज तर सगळी भोगवादी संस्कृती आहे. आता त्यांनी मला आनंद झाला, त्यांनी उल्लेख केला अनवणी जात होते ते. अरे गरिबीची इज्जत कुठे आहे? म्हणजे गरीब माणसाला शाळेत जावा असं मुलाला वाटत नाही. गरीब मुलगा जर कॉलेजमध्ये गेला तर तो इकडे तिकडे पाहत नाही, कान बहिरे ठेवतो. गरीबाचं काहीच नाही या देशामध्ये. 30% लोक दारिद्र्यरेषेखाली असं म्हणतो. जर गुप्ता कमिटीचा अहवाल मांडला तर आज आमच्या देशातले 70% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. जागतिक बँकेचा अहवाल सोडा, आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल सोडा, प्लॅनिंग कमिशनची कमिटी आहे, आम्ही 70% लोक दारिद्र्यरेषेखाली जगतो आहोत. गरिबीची इज्जत कोणी करायची? गरिबाचा मोठेपणा कोणी द्यायचा? गरिबाला रक्षण संरक्षण सर्व अर्थानं, शिक्षण असो नाही तर काही असो, कोणी द्यायचं? म्हणजे आमच्या भोगवादी संस्कृतीमध्ये गरिबाचं शोषणच होत असेल तर त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सरंजामशाही ती उघड दिसत होती. मतभेद असतील पण इंदिरा गांधींनी ती सरंजामशाही फेकून दिली, मोडून काढली, राजाराजवाडे बंद केले. आज नवे राजवाडे तयार झाले, ठकापेक्षा पलीकडे. कोण आमचे प्रश्न मांडतो? त्या श्रीरामपूर तालुक्यात, कोपरगाव तालुक्यात, महाराष्ट्रामध्ये खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. किती लोकांना कळालं आहे? किती लोकांना त्याच्याबद्दल दुःख आहे? त्यांना हे प्रश्न सुटत नाही. राजकारणासाठी आम्ही प्रश्न मांडतो, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी आम्ही प्रश्न सगळे माध्यम वापरतो. साम दाम दंड भेद प्रसिद्धी इलेक्ट्रॉनिक काय असेल ना, प्रश्न कुठे आहे? प्रश्नाचं काय? प्रश्न काय नाव वर्तमानपत्र देण्यापुरते आहे? प्रश्न काय फोटो वर्तमानपत्र देण्यापुरते आहे? प्रश्न काय तुम्हाला मला बरं वाटतं भाषणामध्ये म्हणून आहे? काय